या बारामती मतदारसंघामध्ये निवडणूक लागली आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सौभाग्यवती श्रीमती सुनेत्राताई पवार या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे। खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्राची ख्याती ही जगभर आहे, कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायासारखी शूर योद्धे जन्माला आले आणि या शिवरायांच्या धगधगत्या मातीमध्ये एका खेडेगावाला जागतिक दर्जाची उंची मिळवून देण्यामध्ये मी म्हणेन महाराष्ट्राच्या या मातीमध्ये शरदचंद्र पवार साहेबांचा मोलाचा आणि मोठा वाटा राहिला। अन्यथा ही बारामती एक खेडेगाव म्हणून ओळखली गेली असती। या खेडेगावाला आकार देऊन शहराचं रूपांतर करून जगातील लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी या पवार घराण्याचं योगदान या बारामतीसाठी राहिलेलं आहे। आणि या बारामतीचा न्याय देत असताना खऱ्या अर्थानं पवार घराण्यांनी बारामतीच नव्हे तर संबंध राज्याचा विकास कसा होईल, त्याचबरोबर आमच्या पुण्याचा विकास करण्यासाठी सन्माननीय अजितदादा हयातीत असताना त्यांनी आमच्याकडे IT सेक्टर, ज्यामध्ये विशेषतः मगरपट्टा सिटी सारखे अनेक असे ठिकाणं उभा केली, ज्यामुळे लाखो गोरगरीब उपेक्षित माणसाच्या दोन हाताला काम मिळालं। खऱ्या अर्थानं आजच्या या धावत्या काळामध्ये उच्च विचाराची विचारधारा असलेलं हे पवार कुटुंब त्यांनी आजवर महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवरायांचे विचार पेरण्याचं काम केलं आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार पेरत असताना समता, न्याय आणि बंधुता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आपल्यामध्ये रुजवण्याचं देखील काम केलं आणि त्या माध्यमातून त्यांचं काम होतं। हे काम करत असताना महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं आज वय झालेलं आहे आणि त्या आईन वयामध्ये मागे जात असताना खऱ्या अर्थानं ताकदीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी दादांची जी खरी तयारी झाली होती आणि दादा या महाराष्ट्राला दिल्लीच्या दरबारी रिप्रेझेंट करणार होते, मांडणार होते, सांगणार होते आणि माझ्या महाराष्ट्राचा विकास मला करायचा हे धोरण त्या ठिकाणी ठणकावून सांगणार होते। त्याच काळामध्ये काळाचा घाला झाला आणि दादा आपल्यामधून निघून गेलेले आहे। दादा अत्यंत जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व होतं। दादा हा समतेचं एक व्यक्तिमत्व होतं। दादानी कधी उच्च नीच वर खाली पाहिलं नाही। दादानी सर्वसमावेशक गोरगरीब उपेक्षितांची कामं केली आणि ती कामत करत असताना खऱ्या अर्थानं आमचे नेते आदरणीय भगवानरावजी वैराट साहेबांच्या पाठीशी देखील ते खंबीरपणे कायम उभे राहिले आणि ते कायम उभे राहून केवळ बारामतीतल्या झोपडपट्टी सुरक्षा